हां दिले ना सर्वांना रूम. नाही ना टेन्शन नको घेऊ. काय पण असेल मला सांग. साहेब हां 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 साहेब एक मिनटं. बायासने कापडं बदलायचे तर एखादी खोली मिळेल का? नाही नाही रूम नाही आहे. तुम्ही गार्डनमध्ये बसा. हां 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 ठीक आहे चालेल. या लग्नंदानं मुद्दामून केलंय. गरीब माणसांची किंमतच नाही त्यासने. चल आपण मोकळ्या हवेत बसू. चल चल बाहेर चल बाळा. चला ग पुरी. हा ती टेबल आणि खुर्च्या व्यवस्थित लागायला पाहिजेत. कळते ना व? हा ते हा त्यासनी मी सांगितलेलं कालच दादा. कसं हो असं का करतास? चार्मिंग फायनली सापडलाच. परत गायब झाला. व्यवस्थित आली पाहिजेत. एक बी फूल खराब नकोय मामा. तुम्ही नीट करायला लागते. कार्यक्रम माहिती आहे ना कसला आहे आपला. हा अहो होय तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे सगळं करायला लागतंय. शुभू हा मला मला तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय. हा सुटे. जरा वेळ दे की मला. हा चालतंय करतो तुम्हाला. हा हा बोल की सुटे काय झालं? आय हा बोल काय? अंगठी अंगठी लय भारी दिसते तुझ्या बोटात. हा या सगळ्या गडबडीत हे सांगायचं तुला? नाही 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 हे नाही. ह्याच्यापेक्षा लय महत्वाचं सांगायचं होतं. हॅलो शुभू शुभू माझ्या मनात दादा जेवण नातकुळा पाहिजे. सगळं कसं खतरनाक झालं पाहिजे. पाहुणे खुश झाले पाहिजे लक्षात घ्या. हा शुभू अरे मी बोलायला नव्हे तुझ्याशी. आता फक्त माझं ऐकायचं. हळू हळू बोल सुटी काय झाले बोल. मिस्टर भाडेकरू शुभू आपल्याला लवकर जायचं आता. चल काय झाले? खूप महत्वाचं काम आहे. तुला रस्त्यात सांगते काय ते. तू चल 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 चल. शुभू मी भवानी सारखी मजाने शुभूच्या आड येते. अजून शुभूला घेऊन गेली. एक दिवस असा इंग दाखवण का नाही कायमचं लक्षात ठेवशील. शुभू फक्त माझा आहे. सांगते चल. आपण सांगा तू की काय. चल मी सांगते तू गाडीत बस. हॅलो. आत्ता गाडीतून कोण गेलं? शुभू सर आणि श्रावणी मॅडम. काय? ए तू नीट बघितलंयस ना? हो साहेब. ठीक आहे ठेव. इथे काय करतोय? चल आज सगळे विधी सुरू होतील आता. चल. मॉम 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 ते शुभू आणि श्रावणी आहेत ना गाडीत बसून पळालेत. काय करायचं या पोरीचं खरंच मला कळत नाही बाबा. मॉम तसंही तिला मामाने लग्नापासून लांब राहायला सांगितलंय ना. त्यामुळे मोकाट फिरतीये ती. आता काय असली काय आणि नसली काय काय फरक पडणार आहे तेव्हा? पडेल. जेव्हा विश्वंभर तिला विधीच्या वेळेला बोलवेल आणि त्याला कळेल की श्रावणी इथे नाहीये, तेव्हा श्रावणी बरोबरच शुभ्यावरही संक्रांती. काकीचे व्हायचं ते होणारच. मॅडम कुठं चाललोय आपण? एका महत्वाच्या कामासाठी चाललोय. मॅडम काय झालंय? तुम्ही टेन्शन मध्ये दिसालाय. टेन्शनचीच गोष्ट आहे शुभू. काय झालंय सांगा की. आधी तुम्हाला प्रॉमिस कर हे फक्त आपल्या दोघातच ठेवशील. मारुती राहायची शपथ मॅडम. मी कुणाला बी सांगणार नाही. मोक्षाला एक मुलगा त्रास देतो. तिला ब्लॅकमेल करतो. काय? हो. मॅडम मारुती राहायची कृपा. तुम्ही वेळेत मोक्षाताईंच्या रूममध्ये पोहोचला असा. काहीतरी विपरीत घडला असतो. अहो पण मॅडम आपण तिकडे कुठं चाललोय? आधी पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. त्या पोरग्याला सोडायचं नाही. ए नाही 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 शुभ 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 ऐक तसं काही करायला नको. तू सरळच घे. अरे पोलिसात गेलो तर बातमी बाबांपर्यंत पोहोचेल.
अहो मॅडम, साहेबांनी कळालंच पाहिजे. साहेबांनी कळालं की नाही, त्या पोरग्याला सोडणार नाहीत साहेब. नाही बरोबर आहे तुझं, पण अरे ही बातमी बाहेर आली तर मोक्षाची बदनामी होईल, म्हणून मी फक्त आपल्यातच ठेवूया प्लीज. ठीक आहे मॅडम. अरे बघ शुभू, आज काहीही झालं तरी मोक्षाचे सगळे फोटोज आपण आपल्या ताब्यात घ्यायचे, ओके? ठीक आहे मॅडम. पण मॅडम, तुम्ही कशाला पडाला यात सगळ्यात? मी करतो की मॅनेज. तुम्हाला काय झालं तर? म्हणजे काय, तुला काम देऊन मी तिथे लग्नात मिरवत बसू का? अरे माझ्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे शुभू. अहो मॅडम, सगळं तुमचं बरोबर आहे, पण तिकडे गुंड असणार आहेत. तुम्हाला काय व्हायला नको. म्हणूनच तुला घेऊन जाते ना. हे बरोबर आहे मॅडम, पण मी कॉमन मॅन आहे ना, सुपरमॅन थोडीच आहे. हो मला माहितीये तू काही सुपरमॅन वगैरे नाहीयेस, पण कसं आहे ना, कधी कधी जर एखाद्या कॉमन मॅनने मनात एखादी गोष्ट ठरवली ना तर तो काही करू शकतो. हे बरोबर आहे मॅडम, पण मी एकटा काय करणार? सध्या ना गाडी चालव पटकर, चल लवकर. मोक्षा. उचला मॅडम. हॅलो श्रावणी, हे बघ मोक्षा, तू नको काळजी करूस, मी आणि शुभू जातोय. त्या मुलांना आम्ही आज अजिबात सोडणार नाही. पण तुम्ही कुठे आहात? कुठे पोहोचलात? आम्ही अजून रस्त्यात पोहोचलो नाही होत. हे बघ, आता ना विधी सुरू होतील, मला काही सुचत नाही, मी काय करू? हे बघ मोक्षा, तू नको घेऊस टेन्शन, आणि तू जा, सगळे विधी अगदी आनंदाने कर. मी आणि शुभू सगळं नीट करू. हा आई आली, मी बोलते नंतर. हा अगं काय हे, अजून तयार नाही आहेस तू? अगं झालंय. काय झालंय? अगं विधी जरी वरपक्षाचे असले तरी मामाने सांगितलं की तू येऊन बस तिकडे म्हणून. हो होते मी तयार. तू चल लवकर, ते फेस बेस नीट कर. अगं हो अगं झालं. हा आटप लवकर लवकर. हो चाललायसा शुभू? मी दिसतच नाही इकडे. हेच लोकेशन होतं ना? हो रे, मोक्षाने हेच लोकेशन पाठवलंय. मॅडम, एक काम करा, तुम्ही थांबा इथं, मी जाऊन येतो. हे वेळ आहेस का? मी पण येणार आहे, चल. हो, तुमच्या हाताची अवस्था बघा, काय करलं? शुभू फक्त हातच आहे, बाकी ना ठणठणीत आहे मी. मॅडम, ते पोरगं कसं आहे माहिती ना तुम्हाला, तुमची रिस्क नाही घेऊ शकत. थांबा. अरे कसली रिस्क, तू आहेस ना, घाबरायचं नाही, चल. विश्वंभर, माझी एक इच्छा होती. बोल ना. तू श्रावणीला शिक्षा केली आहेस, तिच्यावर रागावलायस, मोठ्या मनाने माफ करून टाक रे तिला, आणि बोलव तिला इथे. आपल्या घराण्याची रीत आहे, नवऱ्या मुलाला आपल्या घरातली लेक म्हणजे नवरीची बहीण ओवाळते. बोलव तिला.